आम्हाला आठवतच नाही की मी 2 पॅनवर सगळं कधी उभं राहिलो असतो. रोलिंग करतोय, क्रॉलिंग करतोय, चिखलामधून रनिंग करतोय, माउंटेन क्लाइम्बिंग वगैरे. ऍट दी एंड ऑफ द डे हे सगळं केल्यानंतर तुम्हाला एक सैन्य दलातला युनिफॉर्म मिळणार. सो तुम्ही मेंटली किती टफ होता आणि तुम्ही तुमच्या लिमिट्स किती पुश करू शकता हे सगळं ट्रेनिंग सैन्य दलात होतं. ट्रेनिंगमुळेच खरं ऑफिसर घडतो. यू आर नॉट अ लेडी ऑर अ जेंटलमॅन, यू आर अन ऑफिसर. ते पुरामध्ये त्यांना स्थलांतरित करायचं की आम्ही जेवलोय का, झोपलोय का किंवा काही. एकच म्हणजे खरी देशसेवा काय आहे. तुमची पाळी असेल, तुमचं व्हॉट एव्हर फिजिकल जे काही चेंज, हॉर्मोनल चेंज जे काही होत असतील तरी पण तुम्हाला ट्रेनिंग मध्ये काही तुम्हाला कन्सेशन नव्हतं की वुमेन आर नो लेस. काही झालं तरी, किती कठीण प्रसंग आला आणि किती चॅलेंजिंग सिच्युएशन आली तरी पण मी गिव्ह करणार नाही. नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं स्मार्ट मराठीमध्ये. आज आपण एका स्पेशल गेस्टला भेटतोय, ते म्हणजे कॅप्टन तनुजा काबरे यांना. मॅम नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्मार्ट मराठीमध्ये. नमस्कार. 15 ऑगस्ट निमित्त, स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही तुम्हाला भेटतोय, तर आमच्या प्रेक्षकांना तुमचा थोडक्यात परिचय द्याल तर खूप छान होईल. सर्वप्रथम थँक्यू सो मच मला इथे स्मार्ट मराठीमध्ये इन्व्हाइट केल्याबद्दल. खरोखरच मी आभारी आहे. आणि मी एक्स आर्मी ऑफिसर आहे. मी कोर ऑफ इंजिनियर्स मध्ये होते. 2007 ते 2012 या दरम्यान मी सर्व्हिस केली आहे इंडियन आर्मीमध्ये आणि मग त्यानंतर मी रिटायर झाले. नक्कीच मॅम, आणि मला वाटतं आता फौजी की पाठशालेचे तुम्ही फाउंडर पण आहात आणि त्याच्या माध्यमातून अनेक मुलं घडतात. याबद्दल पुढे पण आपण बोलूच, पण माझा पहिलाच प्रश्न आहे की आर्मीत जाणं हे स्वप्न सोपं नाहीये. बाकी तर स्वप्न आम्ही बघतोच, मुली बघतातच, पण स्पेशली मुलगी आर्मीत जाते म्हटल्यानंतर विचार पडतो लोकांना. तर कसं होतं हे स्वप्न, सुरुवात कुठून झाली? मी खरं 8वीत असतानापासून माझ्या डोक्यामध्ये होतं की काहीतरी वेगळं करिअर करायचंय. कारण मला ते टिपिकल इंजिनिअरिंग आणि मेडिकलमध्ये इंटरेस्ट नव्हता. सो काही, आणि मग सैन्यात जाण्यासाठी मला काही आयडियाही नव्हती, कारण आमच्या घरातून कोणीही सैन्यात गेलेलं नाही. पण मी जेव्हा सीहॉक्स सिरियल बघितली तेव्हा मला एक मोटिवेशन मिळालं. ते एक युनिफॉर्म सर्व्हिस पण आहे काहीतरी पण. आणि त्यावेळेस महिलांना जाताही येत नव्हतं. 92 साली पहिली खरं तर महिलाची बॅच बाहेर निघाली ऑफिसर्स अकॅडमीमध्ये. पण माझी 10वी झाल्यानंतर मी डेफिनेटली तो विचार केला की आम्ही जॉईन करू शकतो आणि महिलांना संधी आहे आता. सो त्या दिवशीने माझा प्रवास खरं सुरू झाला शाळेपासूनच. आणि स्पोर्ट्स आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये मी सतत असल्यामुळे एक ऍडव्हान्टेज झाला हे मला नंतर कळलं. आपण त्याबद्दल बोलूच. आणि त्यानंतर मग मी एनसीसी जॉईन केलं. कॉलेजमध्ये असताना रुईया कॉलेजमधून माझं शिक्षण झालंय, तर मी एनसीसी जॉईन केलं. आणि एनसीसी मध्ये मग आणखी निर्णय माझा पक्का होतच गेला की हेच करिअर आहे ज्याच्यामध्ये मला आवड आहे. आणि सतत फॅमिलीची सपोर्ट असल्यामुळे मला हे जरा मार्ग माझा आणखी सोपा झाला असं म्हणता येईल. नक्कीच. महाराष्ट्रात मॅम अनेक कॉलेजेसमध्ये एनसीसीच्या विद्यार्थिनी पण आहेत, विद्यार्थी आहेत, आणि तिथंच कुठेतरी हे स्वप्न येतं. प्रत्येकाला वाटतं की एनसीसी थ्रू नंतर आपण आर्मीत जावं, पण आर्मीत जाण्यापूर्वी स्वप्न वेगळी असतात किंवा आपण एक आयडिया लावतो की असं असं असेल, पण गेल्यानंतर ट्रेनिंग पण होतं. तर मला तुम्हाला विचारायचं की आर्मीत जाण्यापूर्वी आणि ट्रेनिंग झाल्यानंतर तनुजामध्ये काही बदल झालेला का? मी असं म्हणेन की अक्षरशः एक नवीन तनुजा निखरून बाहेर आली ट्रेनिंग नंतर. कारण जसं तुम्ही म्हणालात की खूप आपण मुव्हीज मध्ये वगैरे बघतो किंवा सिरियल मध्ये पण जरी बघतो तरी एक खूप सुपरफिशियल आपल्याला ते एक वातावरण दिसलेलं असतं की सैन्यामध्ये जाणं काय असतं. म्हणजे आपल्याला एक युनिफॉर्म घातलेली अधिकारी दिसते किंवा मग त्यांचे काहीतरी मिशन्स दिसतात, एवढंच दिसतं. पण या पलीकडे जाऊन सैन्य दल एक खूप काहीतरी वेगळं करतंय आणि खूप विविध प्रकारची कामं करतंय. हे तुम्हाला गेल्यावरच तिथे अर्थात कळतं. सो ट्रेनिंग मध्ये आम्हाला एक, जेव्हा आमचं ट्रेनिंग होतं, आमचं 6 महिन्याचं ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई येथे आमचं प्रशिक्षण झालं ग्रॅज्युएशन नंतर. सो ट्रेनिंग मध्ये आम्हाला दिवसभर म्हणजे अक्षरशः इट वॉज अबाउट मेंटल ट्रेनिंग. म्हणजे आम्हाला जेवढा काही फिजिकल आम्हाला ट्रेनिंग मिळालंय तर त्याला फिजिकल नसून ते ऍक्च्युली तुमचं मानसिकता तुमची कशी कणखर बनवता येईल या दृष्टीने त्यांचे सगळे प्रयत्न सतत असतात ट्रेनिंग मध्ये. सो तुम्ही मेंटली किती टफ होता आणि तुम्ही तुमच्या लिमिट्स किती पुश करू शकता याविषयी याविषयी सगळं ट्रेनिंग सैन्य दलात होतं. आणि तेव्हा आपल्याला कळतं की आपण ऍक्च्युली आपल्यामध्ये किती कॅपॅबिलिटी आहे, किती क्षमता आहे जी आपण प्रूव्ह करू शकतो किंवा आपण स्वतःला प्रूव्ह करू शकतो. म्हणजे ते तेव्हा जगाला प्रूव्ह करायची गरजच नसते, पण स्वतः म्हणून आपण एक किती चांगल्या पद्धतीने स्वतःला पुढे नेऊ शकतो प्रत्येक चॅलेंजेस मधनं, प्रत्येक अपयशामधनं आणि प्रत्येक परीक्षांमधनं आपण कसं पुढे पुढे जाऊ शकतो. सो त्या बाबतीत ट्रेनिंगचं खरोखरच म्हणजे ट्रेनिंगमुळेच खरं ऑफिसर घडतो. सो त्याचे पूर्ण श्रेय ट्रेनिंगलाच जातं. मला विचारायचं मॅम, एक महिला अधिकारी म्हणून काहीतरी आव्हाने सुद्धा आली असतील आणि भरपूरच आले असतील, त्याबद्दल काय सांगा?
आव्हाने तर येतातच आणि सैन्य दल एक मुळातच पुरुष प्रधान करिअर असल्यामुळे पण आता मी असं म्हणू शकेन की आता ते खूप बदललंय चित्र बऱ्यापैकी. ओके. कारण जसं मी म्हटलं 92 साली पहिली महिला अधिकारी जेव्हा सैन्यात गेली तिच्यासाठी जी आव्हानं आली ती आम्हाला 2000 साली नसतील आली तेवढी. बरोबर. सो हा त्यांनी जो आणलेला बदल आहे त्यांनी जे काही कारकीर्द केली आहे त्यांनी जे काही त्यांचे चॅलेंजेस स्वीकारून त्यांनी सगळं एक प्रूव्ह केलेलं आहे की वुमेन आर नो लेस आणि आम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये तितक्याच क्षमतेने काम करतोय. सो त्याच्यामुळे आमचा प्रवास त्यातल्या त्या थोडा सोपा झाला आणि आताच्या जनरेशनमध्ये आणखीन त्यांचा प्रवास स्मूथ झाला असेल असं मला वाटतं. पण आव्हान येस म्हणजे मुळात आम्हाला जेव्हा ट्रेनिंग होते तेव्हा असं शिकवलं जातं की यू आर नॉट अ लेडी ऑर अ जेंटलमॅन, यू आर अन ऑफिसर. सो तुम्ही एक ऑफिसर म्हणूनच ट्रेनिंग घेता. म्हणजे तुम्ही तिकडे तुमचं जेंडर नसतं, तुमचं सोशल बॅकग्राऊंड नसतं, तुमचं इकॉनॉमिक बॅकग्राऊंड, फायनान्शियल काहीच नसतं. तुम्ही एक ह्युमन आहात आणि तुम्ही एक ऑफिसर म्हणून ट्रेन होता. सो या मेंटॅलिटीनेच आम्ही पुढे ट्रेनिंग घेत असतो. त्याच्यामुळे पुढेही जेव्हा आम्ही वेगळ्या वेगळ्या कोरमध्ये म्हणजे आम्ही कोर ऑफ इंजिनियर्स मध्ये होते. सो वेगळ्या वेगळ्या कोरमध्ये आम्ही कमिशन होतो तेव्हा पण तिकडे आम्हाला हेच जी कामं इतर करतायत तीच आम्ही करतोय. सो ती एक भावना असतेच सतत की तुम्ही एक ऑफिसर आहात, तुमच्या यू आर लिडिंग द जवान्स. सो इट इज नॉट अबाउट जवान्स. असं नाहीये की ती मी लेडी ऑफिसरची कमांड नाही घेणार आणि जेंटलमॅन ऑफिसरचीच घेणार. बरोबर. त्यांना एक ऑफिसर म्हणून तुमची कमांड फॉलो करायचीच आहे. सो हे हा सगळा जो सैन्यातला भाग आहे तो इतका स्मूथली असा ऑर्गॅनिकली चेंज होत राहतो की तुम्हाला तिकडे काम करण्यामध्ये ते चॅलेंज म्हणून वाटत नाही. तुम्ही सहज कुठलंही काम असेल ते हाती घेता आणि ते तुम्ही करता. त्या दृष्टीने तुम्ही कम्प्लिटली तयार असता. मॅम, या करिअरमध्ये असा एखादा अनुभव आहे का ज्यामुळे आयुष्य बदललं किंवा तो एक थरारक अनुभव ज्यामुळे वाटलं की नाही मी या क्षेत्रात आले तर खरंच काहीतरी करून जाईन? त्यावेळी भीती वाटली त्या क्षणी, पण नंतर ते एक धाडस आठवून आजही आनंद वाटतो. सैन्य दलाचं महत्वाचं एक म्हणजे विशेषण असं आहे की यू लिव्ह एव्हरी डे. म्हणजे तिकडे तुम्ही जास्त फ्युचरचाही विचार करत नाही, जास्त मागे काय झालं त्याचाही विचार करत नाही. प्रत्येक दिवस आज हा दिवस आलाय तो संपूर्णपणे जगला पाहिजे कारण उद्या काय होईल माहित नाही. बरोबर. सो यामागे आमचे असे अनेक अनुभव जोडले गेलेले असतात. त्यात बरेचसे आमचे असे शिकण्यासाठीचे जे फेल्युअरचे अनुभव असतात तेही बरेच असतात किंवा अचानक आमच्या समोर एक मिशन आलेलं आहे आणि ते आम्हाला इमिडिएटली आम्हाला त्याचं एक्झिक्युशन करायचं आहे. सो ते ऑर्डर्स कसे मिळतात किंवा तुम्ही कसे पास करतात या सगळ्यांवर ते फार अवलंबून असतं आणि हे तुम्ही तुमच्या ट्रेनिंग थ्रू आणि सतत तुम्ही जे सैन्य दलांमध्ये तुमच्या जवानांबरोबर, तुमच्या सिनियर ऑफिसर्स बरोबर, बाकी सगळ्यांबरोबर जे राहत असता त्यामध्ये तुम्ही शिकत जाता प्रत्येक दिवशी. बरोबर. सो मी जेव्हा एक अनुभव मला शेअर करायला आवडेल. बिनागुडी एक नॉर्थ ईस्ट मध्ये एक ठिकाण आहे, सिलिगुडी पासून पुढे आणखीन 3 तास. तिकडे एक ब्रह्मपुत्रा नदीला दरवर्षी साधारणतः पूर येत असतो पावसाळ्यामध्ये आणि आमची रेजिमेंट तिकडे होती आणि इंजिनियर्सचं काम हे आहे की तिकडे तुमच्याकडे सगळे इक्विपमेंट्स आहेत फ्लड रिलीफचे, जे बोट्स ज्यांना मी बाउट्स म्हणतो ते बोट्स वगैरे किंवा ओबीएम आणि जे काही इक्विपमेंट जे काही आहे लाईफ जॅकेट वगैरे ते इंजिनियर्सकडे असतात. सो आम्हाला ते काम दिलं होतं की सगळ्या जे गावकरी जिकडे जे आहेत ते गाव आदिवासी वगैरे जिकडे जे काही वसलेले आहेत ते पुरामध्ये त्यांना स्थलांतरित करायचंय. सो त्यासाठी आम्ही सतत 3 दिवस 3 रात्र अगदी म्हणजे कुठेही न थांबता सतत ते काम करत राहतो आणि त्यावेळेस आम्हाला अजिबात काही सुचलं नाही की आम्ही जेवलोय का, झोपलोय का किंवा काही. एकच म्हणजे खरी देशसेवा काय आहे त्याचा मला खूप जवळून तो अनुभव खरंच घेता आला त्या अनुभवातून. कारण आम्ही जेन्युअनली खूप जणांना वाचवलो, आम्ही खूप यशस्वी ठरलो सगळ्यांना स्थलांतरित सुरक्षितपणे करण्यासाठी. म्हणजे नॉट ओन्ली ह्युमन्स पण त्यांचे प्राणी, त्यांचे पाळीव प्राणी जे काही होते त्यांनाही आम्ही स्थलांतरित केलं. पण ह्यामधून मला एक कळलं की सैन्य दल फक्त युद्धासाठी नाही. बरोबर. हे सगळ्या ज्या आपत्कालीन परिस्थिती येतात, नॅचरल डिझास्टर जे काही होतं त्यामध्येही सैन्य दल तितकंच पुढे असतं आणि तितकेच जोशमध्ये सगळे सैनिक त्या कामासाठी सतत लागलेले असतात. तो एक खूप छान अनुभव होता आणि त्यामधून खूप काही काही शिकायलाही मिळालं. हा, आता अनुभव सांगितल्यानंतर मॅम तिथली परिस्थिती काय तुम्हालाच माहिती, पण ऐकल्यानंतर ऍटलिस्ट अंदाज येतो की या पद्धतीने काम करावं लागतं. पालक असू देत किंवा विद्यार्थी असू देत, ज्या मुली आहेत ज्यांना वाटतं की मी सुद्धा सैन्यात जावं, तर काही गैरसमज असतात मनात. तर मुलींसाठी परफेक्ट आहे का हे करिअर? परफेक्ट असं मी म्हणू शकणार, कुठलंही करिअर परफेक्ट आपण स्वतः बनवतो. बरोबर. त्यामध्ये ते आधीपासून हे माझ्यासाठी परफेक्ट आहे का नाहीये हे धरून आपण खूप विचार केला तर आपण मे बी कुठल्याही करिअरमध्ये जाण्यासाठी
प्रयत्न करण्यासाठी आधी खूपच जास्त म्हणजे त्याच्यासाठी आपण एक प्रश्नचिन्ह घेऊनच चालू. बरोबर. तर मला असं वाटतं की आवड असली पाहिजे मुळात. तुम्हाला एक पॅशन असलं पाहिजे कुठलंही करिअर निवडायचं आहे. आणि मी तर म्हणते सैन्य दल ज्यांना जॉईन करायचं त्यांना एक वेगळ्या प्रकारचं वेळच लागतं, कारण खूप तिथे पुढे जाऊन काय होणार आहे कुणाला गेल्यानंतरच खरं कळतं. म्हणजे रिटायर्ड ऑफिसर्सनी किती त्यांचे अनुभव सांगितले तरी शेवटी प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात गेल्यानंतर. बरोबर. पण हे करिअर खूप, मी आता म्हणेल आताच्या घडीला खूप सुंदर करिअर आहे हे प्रत्येकासाठी, मुलींसाठी दोघांसाठी खूप सिक्युअर करिअर आहे. खूप छान एक एक्सपिरियन्स मिळतो. मुळात वेगळ्या वेगळ्या ठिकाणी अख्ख्या देशामध्ये आपल्याला फिरायला मिळतं आणि जिकडे जिकडे म्हणून तुम्ही इमॅजिन करू पण नाही शकत तिकडे जाऊन तुम्हाला देशसेवा करायची संधी मिळते. बरोबर. आणि लाईक आय सेड एव्हरी डे इज अ न्यू डे फॉर यू. सो ते तुम्ही जगण्याकडे तुमचा बघण्याचा दृष्टिकोनच चेंज होतो. तुम्ही चॅलेंजेस सहज ऍक्सेप्ट करायला तयार होता. तुम्ही प्रत्येकाशी मैत्री करायला सहज तयार होता. मधले तिथले लोकल विलेजर्स असू देत किंवा तुमच्या पलटण मधले कोणीही असू देत, यू कन्सिडर देम ॲज युअर फॅमिली. सो त्यामध्ये तुम्हाला तिथेच गेल्यानंतर ह्यात काही कठीण आहे हे वाटणं कमी होऊन जातं. हे बाहेर राहून जेवढं जास्त वाटतं तेवढं आत गेल्यानंतर, कारण मी जसं सांगितलं आवड महत्वाची, पॅशन महत्वाचं आहे. पॅशन असेल तर आपण कुठलंही करिअर परफेक्ट बनवू शकतोच. बरोबर. यानंतर मला विचारायचं मॅम की फिजिकल फिटनेस तर हवाच, पण मेंटल प्रिपरेशन किती असायला पाहिजे या करिअरमध्ये? ऍब्सोल्युटली. म्हणजे इनफॅक्ट जसं मी सांगितलं ट्रेनिंगमध्ये मेंटली टफ करण्यामागेच त्यांचा भर असतो. पण त्यासाठी आम्हाला फिजिकली भरपूर आम्हाला रगडा, आम्ही म्हणतो त्याला, भरपूर रगडा मिळतो आम्हाला. आणि प्रचंड म्हणजे आम्हाला आठवतच नाही की मी 2 पायांवर सगळं कधी उभं राहिलो असो. रोलिंग करतोय, क्रॉलिंग करतोय चिखलामधून किंवा आणखीन डोंगर रनिंग करतोय, माउंटेन क्लाइम्बिंग वगैरे, सायकलिंग, काही असेल, सायकल डोक्यावरून घेऊन पळतोय. सो वी हॅव डन ऑल सॉर्ट ऑफ फिजिकल थिंग्स. पण त्या आम्ही करू शकलो कारण आम्ही मेंटली प्रिपेअर आम्हाला ते करत होते की ऍट द एंड ऑफ द डे यू थिंक की तुम्हाला हे सगळं केल्यानंतर तुम्हाला एक सैन्य दलातला युनिफॉर्म मिळणार आहे. सो ते युनिफॉर्मचं जे वेट आहे त्यासाठी तुम्ही हे फिजिकल सगळे जे काही हार्डशिप्स असतात त्या घ्यायला तयार होतो. पण येस, मेंटली टफ होणं म्हणजे मानसिक दृष्ट्या तुम्हाला आधी तयार राहायचे की मला हे चॅलेंजेस घ्यायचे आणि मी कुठेही यामध्ये मागे पडणार नाही किंवा कुठेही गिव्हअप करणार नाही, तर तुम्ही फिजिकली कुठेही जाऊ शकता. नक्कीच मेंटल प्रिपरेशन आलं, पण फिजिकलचं एक मुलींसाठी खास मासिक पाळी ही जी गोष्ट असते की या पिरियड मध्ये काय प्रॉब्लेम्स येतात आणि त्यावेळी कसं असलं पाहिजे? हा एक खूप मुद्दा महत्वाचा आहे असं आपल्याला वाटतं, पण मी जेन्युअनली सांगते जेव्हा आम्ही ट्रेनिंग मध्ये गेलो तेव्हा आम्हाला त्या अख्ख्या 6 महिन्यामध्ये कुणालाही त्याचं काही विशेष वाटलं नाही, काहीच त्याचा भाऊ कोणीच करून घेतला नाही. तुमची पाळी असेल, तुमचं व्हॉट एव्हर फिजिकल जे काही चेंज, हॉर्मोनल चेंज जे काही होत असतील तरी पण तुम्हाला ट्रेनिंग मध्ये काही तुम्हाला कन्सेशन नव्हतं. आता जेव्हा आपण म्हणतो की मला आरामाची गरज आहे वगैरे, पण आयडियली ट्रेनिंग मध्ये एकही मुलगी जनरली कंप्लेन करत नाही की मला आरामाची गरज, कारण मी अगेन आय एम टेलिंग यू द सेम थिंग, देर इज अ पॅशन. आणि त्याच्यामुळे तुम्ही हेही फिजिकल जे काही आहे ते तुम्ही सहन करून पुढे जाता आणि सहजरित्या ते पार पाडता. आणि मला जरी एखाद वेळेस डिफिकल्ट वाटलं तरी मी माझ्या बरोबरच्याला बघतीये की तीही तेच प्रॉब्लेम फेस करते, बट शी इज हॅव्हिंग टेकिंग द सेम चॅलेंज. सो हा जो टीम एफर्ट्स असतात, एकमेकांकडे बघून आम्ही जे मोटिवेट होत असतो, जे काही आम्हाला प्रेरणा मिळत असते, त्यामध्ये आम्ही एकत्र सगळ्यांना घेऊन पुढे जातो. मला वाटतं मॅम की हीच क्वालिटी रिटायरमेंट नंतर सुद्धा एखाद्या फौजीमध्ये राहते, ज्याने सेवा केली देशाची, त्याच्यामध्ये ही राहते की आज अनेक आपल्या महाराष्ट्रातील किंवा देशातील फौजी असतील ज्या टायमिंगला उठायचे त्याच टाइमला आता पण उठतात. आणि कधी कधी असं कोणी उठून ट्रेनिंग देत असेल तर म्हणतात की तू काय फौजी आहेस का? म्हणजे या बऱ्याच गोष्टी होतात की म्हणजे एकदा फौजी झाला तर तो आयुष्यभर फौजीच असतो मला वाटतं. पण हे डिसिप्लिन आत्ताच्या मुलांमध्ये येण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करताय फौजी की पाठशालाच्या माध्यमातून, यासाठी काय सांगाल मॅम की पालकांनी मुलांना लिडरशिप असू देत, कॉन्फिडन्स असू देत, हे कसं त्यांच्यामध्ये बिल्ड केलं पाहिजे आणि तुम्ही त्यामध्ये काय काम करताय सध्या? याच विचारांनी खरं फौजी की पाठशालाचा जन्म झाला 2014 साली. आणि मुळात आम्हाला असं जाणवलं की आत्ताची जनरेशन खूप वेगळी आहे, त्यांच्याकडे एक्सपोजर पण वेगळं आहे. बरोबर. आणि त्यांच्याकडे एक्सपोजरसाठी जे काही डिव्हाइसेस आहेत तेही वेगळे आहेत फारच.
बरोबर. पुस्तकं हार्ड कॉपी सोडून बाकी बऱ्याच खूप गोष्टी आहे. आहेत ज्याच्याकडून ते शिकतायत, विच इज अ गुड थिंग. पण अल्टिमेटली जे लिडरशिप आणि ह्युमन कनेक्ट जे आहे ते कुठलंही एआय किंवा कुठलंही काय म्हणतात त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याला काही करू शकणार नाही. बरोबर. सो तुम्हाला त्यासाठी माणसांबरोबर जोडलं गेलं पाहिजे, त्यासाठी माणसांबरोबर सोशल राहणं फार गरजेचं आहे. गरजेचं आहे. सो दॅट विल डेव्हलप द लिडरशिप स्किल्स. सो त्यासाठीच आम्ही फौजी की पाठशाला जेव्हा सुरू केलं तेव्हा त्यामागचा हेतू हाच होता की वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधून मुलं येतील आणि ती ऍज अ ह्युमन म्हणूनच राहतील. देर इज नो गर्ल बॉय, देर इज नो अपर लोअर, काहीच संबंध नाहीये. पण एकत्र ते टीम वर्कचं महत्व शिकतील. कारण सैन्य दलात असताना मी सगळ्यात महत्वाची गोष्ट ही शिकले की तुम्ही जेव्हा एकत्र आहात तेव्हाच तुम्ही कुठलंही मिशन सक्सेसफुली करू शकता. सो वेन यू आर एज अ टीम नोबडी कॅन ब्रेक यू. सो हेच आम्हाला मुलांमध्ये सतत टाकायचं असं की तुम्ही टीम मध्ये काम करा, टीम वर्क करा. सो आमच्याकडे कॅम्प्समध्ये पण मोस्टली आम्ही टीम ऍक्टिव्हिटीजनाच भर देतो. आणि फौजमध्ये असंही म्हणतात की एक की गलती सबकी गलती, इट्स वन फॉर ऑल फॉर वन. सो त्याचा अर्थ असा आहे की माझ्या टीममधल्या एक जरी व्यक्तीने चूक केली तरी मी त्या व्यक्तीला दोष न देता सगळ्या टीमने त्याचे कॉन्सिक्वेन्सेस एकत्र फेस करायचे आणि मग पुढे जायचं. नक्कीच मला हे माहिती आहे एनसीसी थ्रू मी सुद्धा एनसीसी केलंय तर मला आठवतंय की एकाची चुकी असेल तर सगळ्यांनाच मार पडायचा आणि ते सेम तिकडे पण लागू असेल. Absolutely. आणि बरेच फौजी हा एक्सपिरियन्स तर नक्कीच सांगतात. बरोबर. कारण त्याचं काय असतं की जेव्हा तुम्हाला कळतं की माझ्यामुळे माझ्या अख्ख्या टीमला सफर व्हायला लागतंय तर मी फोकस करेन की मी चूक कशी नाही करू. बरोबर. सो माझ्यामध्ये ती टीम बरोबर टीमला पुढे घेऊन जाण्याची, टीमची काळजी घेण्याची भावना जागृत होते आणि त्याच्यामुळे मी इतरांची काळजी करायला लागते आणि मग माझ्या चुका मी ऑटोमॅटिक कमी करते. नक्कीच. मला वाटतं मॅम ही प्रत्येक माणसाने जगण्याची पद्धत आहे जे तुम्ही तुमच्या सर्व्हिसमध्ये जगलात. महिला ज्या आता आहेत त्यांच्यासाठी तुम्ही वुमन एम्पॉवरमेंटचं सुद्धा काम करताय, त्याबद्दल थोडक्यात सांगा की का प्रत्येक महिलेने हा रूल किंवा हे नियम फॉलो केले पाहिजे जेणेकरून ती निरोगी आयुष्य जगेल. मी म्हणते फक्त जगेल असं नाही तर निरोगी आयुष्य जगेल. निरोगी आयुष्य जगण्यासाठी ऍज सच कुठले रूल्स पर्टिक्युलर नाहीयेत, कारण प्रत्येकाचे रूल्सचे डेफिनेशन वेगळ्या वेगळ्या आहेत. सो मी असं सांगणार नाही की 1, 2, 3, 4 असे काही रूल्स आहेत. मुळात मी एक सेल्फ डिफेन्स फॉर वुमेन, स्पेशली फॉर वुमेन मी कंडक्ट करते. म्हणजे इट्स अ वुमेन सेफ्टी. त्यासाठी तुम्हाला जुडो, मार्शल आर्ट्स वगैरे कुठलीही गरज नाही शिकायची, पण एक मेंटली तुम्ही सक्षम कसे असाल. अगेन दॅट कॉन्फिडन्स की एखादी माझ्याबरोबर घटना घडतीये किंवा घडलीये त्यासाठी मी गप्प न बसता त्याच्या विरोधात मी आवाज कसा उठवू न घाबरता. म्हणजे जर सेक्शुअल हॅरॅसमेंट म्हणा किंवा मोलेस्टेशन म्हणा, अगदी शाळेतल्या 2री-3रीच्या मुलांपासून ते 80 वर्षाच्या म्हाताऱ्या आजींपर्यंत सुद्धा आपण बघतो की प्रत्येकाबरोबर काही ना काही कोणी ना कोणी चुकीची गोष्ट केलेली असते आणि ते गप्प राहिलेले असतात. त्यांना कळत नसतं की मी कसं हे सांगू इतरांना की माझ्यासोबत असं काही झालंय. सो माझ्या ज्या वर्कशॉप्स असतात त्याच्यामधून माझा हा प्रयत्न असतो की त्यांना तो कॉन्फिडन्स द्यावा की लेट्स स्टँड अँड टॉक. यात तुमची काही, तुम्हाला लाज वाटण्याची गरज नाही, तुमची काही चूक नाहीये. समोरच्या व्यक्तीने तुमच्या बरोबर काहीतरी वाईट केलेलं आहे ती त्या व्यक्तीचा दोष आहे तो. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःला दोषी समजायची गरज नाही आणि तुम्हाला त्या कॉन्फिडेंटली त्याच्या विरुद्ध आवाज उठवायचाच आहे आणि इतरांना सांगूनही त्याच्याबद्दल अवेअर करायचं आहे किंवा मग त्याबद्दल आपण पुढे आणखीन जर लिगली काही ऍक्शन घ्यायला लागली तर तीही घेण्यासाठी आपण मागे पुढे बघता कामा नये. सो याचा कॉन्फिडन्स आणण्यासाठी माझे हे वर्कशॉप्स अगदी शालेय मुलींपासून ते कॉर्पोरेट वुमेन पर्यंत सगळ्यांपर्यंत आम्ही कंटिन्युअस चालू केलेलं. मॅम जसं तुम्ही आता सेल्फ डिफेन्स बद्दल बोललात तर असा एखादा किस्सा आहे का की त्या सेल्फ डिफेन्सच्या ट्रेनिंगमुळे एखाद्या महिलेला मदत झाली किंवा या गोष्टी माहितीच नाहीत. मुळात काही महिलांना असं असतं की हा अन्याय होते माझ्याशी, माझ्यासोबत हाच माहिती नसतो. तर तुमच्या या वर्कशॉपमुळे त्यांच्यात काही बदल झाले किंवा असा एखादा किस्सा की एखाद्या महिलेला खरंच याची मदत झाली? येस, एक किस्सा आहे मला आता आठवला तो मी सांगते. एक मोठी कॉर्पोरेट ज्यांच्याबरोबर मी एक वर्कशॉप घेतलं होतं आणि त्यानंतर वर्कशॉप झाल्यानंतर मला कॉल आला होता त्यांच्याच एम्प्लॉईच्या एका महिलेचा आणि शी वॉज फेसिंग सम डोमेस्टिक व्हायलन्स. आता हा तर खूप डेलिकेट इश्यू आहे कारण वुमेन सेफ्टी जेव्हा आपण जनरली सेल्फ डिफेन्स आपण म्हणतो तेव्हा अननोन व्यक्तीने जर आपल्यावर काहीतरी किंवा बाहेरच्या जेव्हा डोमेस्टिक व्हायलन्स येतो हा विषय जरासा डेलिकेट होतो कारण ओन पार्टनर इज ट्रबलिंग यू. सो पण हा विषय खूप डेलिकेट होता. पण तिला कळत नव्हतं की मी याच्यातून बाहेर कशी येऊ. तर तिने त्यासाठी माझी मदत मागायला किंवा माझ्याकडून गायडन्स घ्यायला तिने कॉल केला होता आणि ती दुसऱ्या स्टेटमध्ये राहत होती. पण तेव्हा मी तिला गाईड केलं आणि तिला मी भरपूर
सांगितलं की कशा प्रकारच्या स्टेप्स घेतल्या पाहिजे किंवा काही लिगल ऍक्शन्स पण घेतले पाहिजेत आणि तिला सेपरेशन हवं होतं पण त्यावेळेस तिला हिंमत होत नव्हती. पण आय गेस 2-3 महिन्यांनी तिने परत कॉल करून मला सांगितलं की मला तुमच्याशी बोलल्यानंतर आता मला खूप बरं वाटतं आणि मी आता सेपरेशनची लिगल प्रोसेस चालू केली आहे जी मी खूप दिवसापासून पोस्टपोन करत होती. आणि परत एक 6 महिन्यानंतर 8-10 महिन्यानंतर तिने परत मला कॉल करून सांगितलं की नाव आय एम सो हॅपी की आता मी सोलो ट्रिपला निघाली. अच्छा. आणि आता ती आयुष्य इतकं सुंदर जगतीये. सो ऍक्च्युली मी काहीच केलेलं नाहीये. मी फक्त जे मला त्यावेळेस वाटलं ते मी तिला फक्त सांगितलं की कसा काउन्सिलर आणि लिगल गायडन्स घ्यायला किंवा तू म्हणजे मुळात मी तिला एवढंच सांगितलं की तोंड उघडून बोला, गप्प बसू नका आणि सहन करू नका. सो त्यानंतर तिने ज्या काही झेप घेतली ती तिची स्वतःच्या दमवर घेतली होती. पण नाऊ शी इज लिव्हिंग अ व्हेरी गुड लाईफ दॅट आय एम रिअली हॅपी अबाउट. असे बरेच किस्से आहेत आणि महिला खूप ओपन अप होतात. सो त्या वर्कशॉपमध्ये मलाही खूप असे वेगळे ऍस्पेक्ट्स कळतात की एज इज नो बार. कुठल्याही वयाची व्यक्ती असेल तर हे किस्से शेअर करायला भीती वाटतेच प्रत्येकाला किंवा एक समथिंग स्टॉप्स यू मन मोकळं करायला. पण माझ्या वर्कशॉपमध्ये मी बघितले बरेच जण बरेच किस्से सांगत असतात आणि त्यांनी त्यानंतर पण जेव्हा आम्ही रिपीट वर्कशॉप करतो तेव्हा त्या सांगतात की लास्ट टाइम तुम्ही जे सांगितलं होतं ते थोडंसं मी इम्प्लिमेंट केलं आणि आय फाउंड सम चेंजेस. सो दॅट्स अ गुड थिंग. नक्कीच मला वाटतं की हा मॅम खूप चांगली गोष्ट आहे की खरंच महिला ओपन अप होताना विचार करतात आधी की मी ओपन अप होऊ की नको. समोरची व्यक्ती तितकी खात्रीशीर असणं गरजेचं वाटतं आणि ती खात्री तुम्ही देताय तर चांगलंच आहे. आणि आता जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे आपण वळूयात की जे विद्यार्थी आहेत त्यांनी शालेय जीवनापासून कसं असलं पाहिजे, काय तयारी केली पाहिजे आणि पालक आणि जे टीचर आहेत यांची सुद्धा भूमिका यामध्ये काय असली पाहिजे. आम्ही पालकांबरोबर म्हणजे जेव्हा मी मुलांबरोबर काम करते अर्थात पालकांची इंटरॅक्शन तर भरपूर होतच आणि बहुतेकशा पालकांची हीच कंप्लेंट असते की मुलगा मोबाईल जास्त बघतोय किंवा रील्स चालू आहेत किंवा आणखीन काहीतरी गेम्स चालू आहेत आणि अभ्यास करत नाही. मोस्टली पालकांची हीच किंवा घरी एक फिजिकल फिटनेसवर काहीच करत नाही. सो 90% पेरेंट्सची हीच तक्रार असते. पण मला असं वाटतं की जनरेशन इतकी वेगळी आहे की त्यांना सरळ सांगून तर दे आर नॉट गोइंग टू फॉलो. तू हे कर हे करू नको असं किंवा आमच्या वेळेस आम्ही काय केलं आणि मग आता काय केलं तर त्याच्यावर ते काही रजिस्टर होणार नाहीये त्यांना. मला असं वाटतं मुलांना जर तुम्हाला वेगळ्या गोष्टीमध्ये अडकवायचं असेल किंवा त्यांना एक एक्सपोजर तर तुम्ही त्यांना आय थिंक तुम्ही त्यांना एक वेगळ्या दृष्टीने त्यांना वेगळ्या वेगळ्या गोष्टींचं एक्सपोजर द्या किंवा त्यांना त्यांची मोकळीक द्या ते एक्सपोजर मिळवून घेण्याची. आपल्याला पालक म्हणून असं वाटतं की माझी जबाबदारी आहे की माझ्या मुलाला मी या गोष्टीत एंगेज ठेवलंच पाहिजे की मी त्याला प्रत्येक ठिकाणी नेऊन प्रत्येकाचा एक छंद त्याला वेगळे वेगळे दाखवलेच पाहिजे. ते बरोबर आहे काही अंशी म्हणजे इनफॅक्ट चांगलं पण आहे कारण मुलांना ती समज नसते की मी कुठे जाऊन काय करावं. पण आत्ताची मुलं पिढी अशी आहे की आपण त्यांना वेळ दिला पाहिजे त्यांचे त्यांचे छंद आणि त्यांच्या आवड त्यांना जोपासायला आणि त्यांना त्याचं व्हॉट कॉल त्यांना स्वतःला रिअलाइज व्हायला की मला काय आवडू शकतं. त्यासाठी ते 100 गोष्टी आधी न आवडणाऱ्या करतील आणि त्यातली एखादी मे बी सिलेक्ट करतील. पेशन्स फार महत्वाचा आहे या ठिकाणी जो ऑब्व्हियसली खूप कठीण काम आहे ते पेशन्स डेव्हलप करणं. पण मुलांना जर तुम्ही लहानपणापासून असं वेगळ्या वेगळ्या शिबिरांना घातलं किंवा एक छोटे एक्सपिडिशन्स त्यांना ट्रेकिंग म्हणा माउंटेनिंग किंवा असे ऍडव्हेंचर स्पोर्ट्स ज्यांना आवड असेल त्यासाठी किंवा ज्यांना बुक्स वाचायची आवड असेल त्यांना मनमुराद पुस्तकं वाचू दिली म्हणजे अभ्यासाचा टाइम न कम्पेअर करता. एक्झॅक्टली. सो या सगळ्या गोष्टी जर मुलांना आपण मोकळीक दिली तर त्यांचे डिसिजन्स ते घ्यायला जास्त कॉन्फिडंट होतील. कारण आपण बघतोय की 12वी 13वी पर्यंत मुलांना स्वतःचे डिसिजन्सच घेता येत नाही. इनफॅक्ट ग्रॅज्युएशन पर्यंत आणि मग पालक म्हणतात की माझा मुलगा काहीच स्वतःचा निर्णय घेऊ शकत नाही. पण ऍज अ पेरेंट कुठे ना कुठे आपली चूक असते की आपण सगळे डिसिजन्स आपणच घेतोय कारण आपल्याला वाटतं हेच बेस्ट आहे आपल्या अपत्यासाठी. सो आय थिंक मुलांना त्यांचे डिसिजन स्वतः घेऊ देणं किंवा त्यांना जे काही त्या चुका करतात त्यातून त्यांना स्वतःला शिकायला त्यांना तो वाव देणं हे फार गरजेचं आहे. आणि वेगळ्या वेगळ्या जेव्हा कॅम्प्स किंवा आपण शिबिरातून मुलांना पाठवतो तिकडे ते इतर मुलांकडे बघूनही एक शिकतात बऱ्याच गोष्टी. सो आउट ऑफ कम्फर्ट झोन घालणे जे आहे ते फार महत्वाचं आहे कारण तिकडे जेव्हा तुम्ही कम्फर्ट झोनच्या बाहेर येता तेव्हाच तुम्ही बऱ्याच गोष्टी स्वतःबद्दल जाणून घेता.
बरोबर. माझ्यात काय स्ट्रेंथ आहेत, माझ्यात काय विकनेस आहेत आणि हाऊ कॅन आय इम्प्रूव्ह मोर, किंवा मला काय आवडतं किंवा मला काय नाही आवडत. माझी एक दिशा मला मिळते की जे आवडतं त्यात मी जास्त इंटरेस्ट घेईन आणि जास्त करेन त्याच्याविषयी काम. नक्कीच. सो मुलांना त्यांचे डिसिजन्स घेऊ देणं आणि त्यांना त्यांच्यावर विश्वास दाखवणं हे फार महत्वाच्या गोष्टी ऍज अ पेरेंट, आणि मुलं त्याच्यामुळे कॉन्फिडंट होतीलच. नक्कीच मॅम. मला अजून एक प्रश्न, म्हणजे सध्याच्या परिस्थितीत तो सगळ्याच पॅरेंट्सना भेडसावतोय. त्यांचं असं मत आहे की मुलाला काही सांगायला गेलं तर तो उलटा बोलतो. म्हणजे काही एक काळ होता ज्यावेळी मोठा व्यक्ती बोलतोय तर लोक फॉलो करायचे, पण आता तो काळ नाही. म्हणजे या मुलांना कळतं की हा मोठा व्यक्ती असला तरी हा चुकीचं सांगतो आणि मी ते फॉलो करणार नाही, बरोबर. आणि त्याच्यासाठी ते स्ट्रेट फॉरवर्ड आहेत, मुलं डायरेक्ट बोलतात. राईट. अशा वेळी पालकांना प्रश्न पडतो की माझा मुलगा उद्धट किंवा उर्मट वाटेल इतरांसाठी. पालकांना आतून माहितीये की ह्याचं बरोबर आहे, हा व्यक्ती चुकीचाच बोलतोय. अशा वेळी पालकांनी काय केलं पाहिजे मॅम? अशा वेळेस मला असं वाटतं पालकांनी मुलांवर विश्वास दाखवला पाहिजे पहिली गोष्ट. कारण जसंही हल्लीची पिढी तुम्ही सांगितल्याप्रमाणे आउटस्पोकन आहे, ही चांगली गोष्ट आहे. कारण जसं आपल्या वेळेस आपण बोलू शकत नव्हतो, म्हणजे इव्हन इन सेक्शुअल हॅरॅसमेंट मध्ये पण बरोबर. मोठ्यांनी काही केलं तर घरच्याच कोण्या व्यक्तीने केलं तरी पण गप्प बसायला आपल्याला सांगितलं असायचं आपल्या जनरेशनला. बरोबर. पण ही मुलं बोलतायत ती चांगली गोष्ट आहे आणि ते त्यांचं बिंदासपणे मतं मांडतायत ही चांगलीच गोष्ट आहे. तर पालकांनी त्याला ऑफेंड न होता त्यांचा दृष्टिकोन बदलला आणि याला ऑनेस्टी म्हणून किंवा याला मनमोकळेपणाने मतं मांडणं असं जर समजलं तर मे बी आपण त्याच्याकडे बघण्याचा आपला विचार दृष्टिकोन चेंज होईल. सो इट इज अबाउट परसेप्शन. कारण मुलं बोलणारच आहेत मोकळेपणाने आणि चांगली गोष्ट आहे, उलट ते अप्रिशिएट केलं पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. आता अजून एक गोष्ट अशी आहे, जसं आपण मगाशी बोललो की मोबाईल आणि ह्याच्यामध्ये मुलं अडकलेली आहेत. मला वाटतं ज्यावेळी कॅम्प किंवा शिबिर अटेंड करतात त्यावेळी ती तितकी खेळकर वृत्ती बाहेर येत असेल. बरोबर. काही मुलं मॅम असे आहेत की फोन मध्ये गुंतल्यामुळे किंवा त्यांचं स्वतःच एक विश्व तयार झालंय, त्यामुळे ते बाहेर जायलाच मुळात घाबरतात. Right. दुसरी गोष्ट, ते बोलायलाच घाबरतात. बरोबर. म्हणजे मुलं आहेत तर बोलावं, फ्रेंड सोबत नाही, फॅमिली सोबत नाही, अशी मुलं बोलतच नाही. बरोबर. आणि असे अनेक पॅरेंट आहेत की आपली मुलं बोलत नाहीत. म्हणजे एक माणूस म्हणून तुमची जी ऍक्टिव्हिटी आहे तीच बंद झाली. तर अशा पालकांना भीती आहे, तर अशा पालकांसाठी काय सांगणार? मी तुम्हाला त्याचं उदाहरण सांगते छान. बरेचसे पेरेंट्स माझ्याकडे येतात आणि सांगतात की इंट्रोवर्ट आहे चाइल्ड, खूप बोलत नाही, मिंगल होत नाही कोणाबरोबर आणि त्याला कशातही जाऊन ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घ्यायचा नसतो आणि आम्ही त्यांना इतक्या ठिकाणी पुश करतो तरी काही करत नाहीये. माझ्या कॅम्पमध्ये बघितले बरीचशी इंट्रोवर्ट मुलं आहेत. मुळात इंट्रोवर्ट असणं हा ड्रॉबॅक आहे ही समजूतच चुकीची आहे. सो हा एक स्वभावाचा भाग आहे आणि हल्ली कितीतरी प्रोफेशन्स इंट्रोवर्ट लोक सहज चांगल्या पद्धतीने करतायत. बरोबर. सो मी जेव्हा कॅम्पमध्ये बघते ही मुलं 3 दिवसाचे किंवा 5 दिवसाचे कॅम्प्स असतात. पहिल्या दिवशी अगदी शांत असतात आणि आम्ही त्यांना त्यांची स्पेस देतो. आम्ही अजिबात त्यांच्यावर बर्डन घालत नाही की तुला बोललंच पाहिजे, तुला टीममध्ये काहीतरी हातभार लावलाच पाहिजे. ती मुलं त्यांची असतात, तेही ऍडजस्ट करत असतात एन्व्हायरमेंटला की माझं कुठलंही बोलणं कसं काही कोणाला अपील करेल किंवा मी नोटीस कसा होईल तो एक. पण आम्ही त्यांना जेव्हा वेळ देतो आणि हळूहळू ते जेव्हा बोलतात, आणि मी बघितले बरेच इंट्रोवर्ट मुलं विचार भरपूर करतात, त्याच्यामुळे ते जेव्हा बोलतात तेव्हा बरेचदा विचार करून बोललेलं असतं. बरोबर. विच इज अ व्हेरी गुड क्वालिटी. आणि आम्हाला असं जाणवलं की तिसऱ्या दिवशी कॅम्पमध्ये आम्ही दर दिवशी काय करतो, कॅम्पचे सेक्शनचे लीडर्स चेंज करतो. ही मुलं इलेक्ट होऊन लीडर्स होतात. त्यांचे टीममेट्स त्यांना लीडर करतात, कारण ते जे बोलतायत ते सेन्सिबल बोलतायत. सो इट्स अ गुड क्वालिटी. म्हणजे विचार करून बोलणं ही खूप चांगली क्वालिटी आहे. सो हा वेळ जरी घेतला मुलांनी बोलायला आणि मिंगल व्हायला, तरी अल्टिमेटली मॅन इज अ सोशल अॅनिमल. कुठे ना कुठे स्वतःचं अस्तित्व निर्माण करायला त्यांना विहिरीत उडी मारायलाच लागणार आहे, समुद्रात उडी मारायलाच लागणार आहे. सो मुलं त्यांना ज्या क्षेत्रामध्ये आनंद मिळतोय आणि आवड निर्माण होतीये तिकडे ते ऑटोमॅटिकली तेवढं सोशल होणार आहे जेवढं त्यांना गरज आहे. नक्कीच. दॅट शुड बी फाईन. आता एक महत्वाचा प्रश्न असा आहे की जंतर मंतरचं काहीच दिवसांपूर्वी हे बघितलं, त्यावेळी झेनझी जनरेशन पूर्ण ऍक्टिव्ह झाली होती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देशभक्ती काय असतं हा खूप मोठा प्रश्न आहे की देशभक्ती म्हणजे काय. तर तुम्ही देशाच्या सीमेवर जाऊनच रक्षण करणं म्हणजे देशभक्ती आहे का? तर या पॉडकास्टच्या माध्यमातून मॅम काय सांगाल की जे नाही जाऊ शकत आहेत, सैन्यात नाही आहेत, पण एक नागरिक म्हणून भारताचे देशभक्ती कोणत्या पद्धतीने करू शकतात? देशभक्ती तर आपण डेली लाईफमध्ये भरपूर प्रकारे करू शकतो. म्हणजे पण मला असं वाटतं की सगळ्यांनीच इरेस्पेक्ट ऑफ एनी जनरेशन एक नेव्हर गिव्ह अप ऍटिट्यूड असला पाहिजे प्रत्येकामध्ये. म्हणजे काही झालं तरी, कितीही कठीण प्रसंग आला आणि कितीही चॅलेंजिंग सिच्युएशन आली तरी पण मी गिव्ह अप करणार नाही, ही भावना आणि ही हिंमत प्रत्येकाने अशी जोपासली पाहिजे जी
शालेय जीवनामधूनच खरं हळूहळू आपण ते त्याचं बाळकडू मिळत जातं. तर ते जरी केलं तरी त्याच्यामुळे काय होणार की आज जी काही सिच्युएशन आणि जे काही जंतर मंतर मध्ये झालं त्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की या मुलांनी गिव्हअप केलं नाही म्हणून ते तिथे टिकू शकले तेवढं. आणि तिकडे त्यांनी तेवढं लगेच न घाबरता न डगमगता तो लढा देत राहिले, विच इज अ व्हेरी कमेंडेबल थिंग तसं म्हटलं तर. सो तो जो ऍटिट्यूड आहे की जे सत्य आहे जे खरं आहे त्यासाठी मी उभं राहीन आणि मी कधी कुठल्या गोष्टीला असं सोडून देणार नाही मध्येच. सो शेवटी ही पण एक देशभक्तीच आहे, कारण देश वाचवण्यासाठीच सगळे वेगळ्या वेगळ्या मार्गाने जे काही करतायत ते करतायत. नक्कीच. मला वाटतं मॅम की नेव्हर गिव्ह अप या ऍटिट्यूडवर आजचा हा मुलाखत म्हणा किंवा आजचा पॉडकास्ट थांबूयात. प्रेक्षक हो, तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला नक्की कळवा. मॅम, तुम्ही तुमचा वेळ दिलात आणि इतका छान अनुभव असू देत किंवा इतकी छान माहिती आम्हाला दिलात त्याबद्दल स्मार्ट मराठीकडून धन्यवाद. थँक्यू. नक्कीच हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, अजून तुम्ही स्मार्ट मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद मॅम. जय हिंद.